पाटील, मी राहणार बोरोडीकोट, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. मी नोकरी करतो माता स्वरूपणी प्राथमिक आश्रमशाळा तुळशीदासनगर. मला 2023 पासून खानदेश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर जिल्हा धुळे या संस्थेकडून अंतर्गत आमची शाळा चालू आहे. त्या संस्थेअंतर्गत मला 2023 पासून मानसिक आर्थिक त्रास त्या संस्थेने देत आहे. आजही ती संस्था कित्येक कर्मचाऱ्यांना मानसिक आर्थिक त्रास देत आहे. काही कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडलेला आहे. त्याच एक प्रतीक म्हणून आज आमचं जवळजवळ नोव्हेंबर 2025, फेब्रुवारी, एप्रिल, मे आणि आज जून चालू आहे. अजूनसुद्धा 6 महिन्याचं नियमित वेतन आम्हा कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. तर सध्या स्थितीमध्ये काही शिक्षकांना जर न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर त्या शिक्षकांना सेवेतनं कमी करण्यात येत आहे आणि त्यांची बदल्या करण्यात येत आहे आणि आम्हाला धमक्या देत आहेत की बाबा तुम्ही त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही तुम्हाला सुद्धा काहीतरी मानसिक आर्थिक त्रास देऊ, अशा पद्धतीचे धमक्या माननीय अशोक आधार पाटील तत्कालीन संस्था अध्यक्ष आम्हाला ते देत आहेत आणि ते राहणार मूळ अंबळनेरचे आहेत. आणि त्यांच्यामुळे आज माझं 9 महिन्याचं प्रतीक्षा कालावधी वेतन आणि नियमित वेतन 6 महिन्याचं अशा 14 महिन्याचं वेतन आज आम्हाला नाही आहे. आज आमचं पोट त्या नोकरीवर चालतो आहे आणि असूनसुद्धा आज माझा परिवार, माझंच नव्हे तर शाळेतील जवळजवळ 12 लोक आम्ही काम करतो, 10 लोक आम्ही काम करतो. त्या 10 लोकांच्या पाठीमागं 100 लोकांचं कुटुंब जगतोय आणि 100 लोकांचं कुटुंब जगत असताना ते लोक आज रस्त्यावर आहेत. मी आज या निषेधार्थ मुख्याध्यापक, प्रकल्पाधिकाऱ्यांनंतर माननीय आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक येथून माझे 9 महिन्याच्या प्रतीक्षा कालावधी वेतन संदर्भात पत्र असून सुद्धा माननीय प्रकल्प अधिकारी वेतन काढत नाहीत. मग प्रशासन सुद्धा मला मानसिक त्रास देत आहे, इकडं मुख्याध्यापक मानसिक त्रास देत आहेत. मुख्याध्यापक सुद्धा वेतन काढायला विचारलं तर तुम्ही जाऊन संस्थेला विचारा आणि संस्थेला फोन करा. संस्था म्हणते मी 8 दिवसात देतो, 9 दिवसात देतो, 10 दिवसात देतो, तुमचं वेतन काढू. आज 6 महिने होत आहे. मुख्याध्यापक, संस्थापक आणि प्रकल्प अधिकारी तिघंही मला उडवडीचे उत्तर देतात. त्यामुळे आज आमच्या कुणाचंही वेतन आज झालेलं नाही. जर आज मी 4 जून 2026 रोजी दंडवत घालत आहे आणि मी प्रकल्प अधिकाऱ्यांना आता निवेदन देणार आहे. त्या निवेदन पश्चात सुद्धा जर काही प्रक्रिया नाही झाली तर मी 8 जून 2026 रोजी मुंडन आंदोलन व आमरण उपोषण पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे करणार आहे. कृपया करून माननीय प्रकल्प अधिकारी व आपले मुख्याध्यापक आणि संस्थापक महोदयांना मी अजून एकदा विनंती करत आहे. मी नोकरी करत आहे आपल्याकडं, मी आपला गुलाम नाही आहे. मीच नव्हे तर माझ्या शाळेतले कोणतेही कर्मचारी आपले गुलाम नाही आहेत. आपण नोकरी करणाऱ्या शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना आपण योग्य न्याय द्यावा आणि तात्काळ वेतन अदा करावी. नाही तर याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन मोठमोठे आंदोलन आमच्याकडनं घडून जातील आणि ते आंदोलनात सर्व जबाबदार काय तर कमी जास्त झालं तर माननीय प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक आणि संस्थापक खानदेश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी जिल्हा धुळे, शिरपूर जिल्हा धुळे हे जबाबदार असतील. धन्यवाद. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.